हॅलो नमस्कार, मी सायली. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज तुमच्यासाठी घेऊन आले चिकन पुलावची रेसिपी, वन पॉट रेसिपी. आपल्याला जसं बाकीच्या रेसिपी करताना खूप सारी भांडी भरावी लागतात, तर या रेसिपीमध्ये तुम्हाला भांडी भरावी लागणार नाहीये. फक्त कुकरमध्ये ही रेसिपी होणार आहे. तर चला बघूया कशी करायची. इथे चिकन पुलाव करण्याकरता अर्धा किलो चिकन मी धुवून घेतलं आहे चांगलं. इथे 3 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे, तो भिजत ठेवायचा साईडला. तोपर्यंत ना 4 कांदे आणि 4 टमॅटो घेतलेत मी. ते छान बारीक चॉप करून घ्यायचे. तुम्ही उभा कांदा ठेवला तरी चालणार आहे किंवा बारीक केला असा तरी चालणार आहे. जर तुम्हाला कांदा टमॅटो जास्त आवडत असेल तर जास्त टाका, छान टेस्ट येईल त्याने पण. इथे ना गॅस लावून घेतला आहे मी आणि त्याच्यावर कुकर ठेवला. कुकर जराशी लो फ्लेमवर तापवून घ्यायचा आणि तो तापला ना छान की त्याच्यामध्ये तेल टाकायचं. आपण चिकन करतो तर चिकनच्या कुठल्याच रेसिपीला आपण तेलाची कंजूसी नाही करायला पाहिजे, म्हणून याच्यामध्ये मी खूप सारं तेल टाकलं आहे. आणि तेल टाकलं आहे, मी दाखवलं आहे पण किती तेल टाकलं आहे मी. त्याच्यानंतर आहे ना हे तेल छान कडकडलं, छान तापलं हे तेल ना की त्याच्यामध्ये गरम मसाले टाकून घ्यायचेत. आपण गरम मसाले आपल्या चॉईसने टाकायचे. जर कोणाला गरम मसाले आवडत नाही तर त्यांनी नाही टाकले तरी चालतील. मला पण थोडे कमी लागतो त्यामुळे मी ह्याच्यामध्ये कमी व जस्ट फ्लेवर यायला गरम मसाले टाकलेत. गरम मसाले तेलात छान कडकडले ना की त्याच्यामध्ये कांदा टाकायला चालू करायचा. सगळा कांदा छान हळूहळू टाकून घेतला की त्याला छान भाजून घ्यायचा. जेवढा वेळ लो फ्लेमवर ठेवायचा त्याला, आणि जोपर्यंत त्याला लालसर रंग येत नाही ना तोपर्यंत छान शॅलो फ्राय करून घ्यायचं त्याला. इथे ना मी कांदा लसूण पेस्ट टाकायला विसरली होती. थोडंसं कांदा लसूण पेस्ट टाकून घेतली, त्याने छान फ्रेग्रन्स आणि फ्लेवर येतो एक वेगळाच. तर ते छान टाकून कांद्यासोबत छान भाजून घेतली. इथे कांद्याला छान कलर आला आहे, तुम्ही बघू शकता. म्हणून मग कांदा भाजल्यावर मी हे टमॅटो टाकून घेतला. सगळा टमॅटो टाकून घ्यायचा आणि टमॅटो पण छान विरघळेपर्यंत भाजून घ्यायचा. ही रेसिपी ना खरंच सिंपल आहे खूप. म्हणजे कधी आपल्याला असं असतं की टाईम खूप कमी आहे पण ऑफिसला चिकन घेऊन जायचं आहे किंवा हजबंडला टिफिनमध्ये चिकन द्यायचं आहे, तर हे नक्की करून बघा. हे वर्थ आहे आणि तुम्ही पटकन करून टिफिनला देऊ पण शकता. इथे ना मी कोथिंबीर कट करून घेतले. कोथिंबीर थोडीशी कांदा आणि टमॅटोवर टाकली की छान टेस्ट येते, म्हणून थोडीशी मी कोथिंबीर कांदा टमॅटोमध्ये टाकून घेतली होती. इथे कांदा टमॅटोला छान तेल सुटलं आहे, छान भाजला आहे तो. मग याच्यामध्ये मी 1 चमचा चिकन मसाला टाकून घेतला आहे. चिकन मसाला कुठल्या पण ब्रँडचा असेल तरी चालणार आहे.
त्यानंतर मी याच्यामध्ये टाकलं आहे 1 चमचा हळद, 2 चमचे कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. इथे मी 3 वाटी तांदूळ घेतला आहे, त्यासाठी 2 चमचा कांदा लसूण मसाला बरोबर होणार होता, त्याच्यामुळे मी 2 चमचे टाकले आहेत. आपल्या आवडीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. याच्यामध्ये थोडीशी धना जिरा पावडर पण टाकून घेतली आहे मी. धने जिरे पावडर टाकल्यानंतर आपण जी मगाशी कोथिंबीर कापून घेतली होती ना, ती टाकून घ्यायचे आणि सगळे मसाले छान एकजीव करून घ्यायचेत. इथे हे छान एकजीव झालं आहे आणि ह्याला तेल पण छान सुटायला लागलं आहे. त्याला छान तेल जेव्हा कांदा टमॅटो सुटतात त्याच्यामध्ये आपण चिकन घालून घ्यायचं आहे, जे आपण छान धुवून घेतलं होतं. तर चिकन घालायचं आणि मग हे छान तसंच एकजीव करायचं मसाल्यांमध्ये. त्यानंतर आपण ह्याच्यात टाकणार आहोत आपण भिजवलेला तांदूळ भिजल्यामुळे ऑलरेडी थोडे फुगतात, तर त्याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचीही गरज नाही आहे. तांदूळ टाकून छान एकजीव करायचे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. थोडे 2 बोट आपले वरती येतील एवढंच पाणी टाकायचं. सो भात आहे ना जास्त असं चिकट होणार नाही आणि सुट्टा भात होतो त्याच्यामुळे. इथे ना कुकर लावून घेतला आहे आणि 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. 3पेक्षा जास्त करू नका, कारण की ऑलरेडी आपण तांदूळ भिजवलेला होता तर तो चिकट होण्याची शक्यता असते. तर इथे बघू शकता तुम्ही पुलाव रेडी झाला आहे. चिकनचे पीस खूप छान शिजलेत, त्याच्याबरोबर तांदूळ पण सुट्टा झाला आहे. तुम्ही बघू शकता इथे मी छान गार्निश केलं आहे त्याला आणि रायता बनवून, बुंदी रायता किंवा कोशिंबीर बनवून आपण चिकन पुलावसोबत खाऊ शकतो. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगायला मला विसरू नका. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग आवर चॅनल.